आयोगाने याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न पण विचारलेला आहे. मग कोरल ब्लिचिंग म्हणजे नेमकं काय, तर मग ज्याला कोरल्स माहिती आहे किंवा ज्याला पॉलिप्स माहिती आहे त्याला हे अगदी व्यवस्थित उत्तर देता येईल. सो चला सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. कोरल ब्लिचिंग म्हणजे काय, तर जनरली पॉलिप नावाचे काय असतात, मायक्रोस्कोपिक ॲनिमल असतात. आता मायक्रोस्कोपिक आहे म्हणजे काय, एकदम सूक्ष्म आहेत, बरोबर. हे जे पॉलिप नावाचे ॲनिमल्स आहेत, या पॉलिप नावाच्या ॲनिमलच्या टेंटॅकल्समध्ये हे जे तुम्हाला दिसत आहेत हे काय आहेत, हे टेंटॅकल्स आहेत. ओके, या टेंटॅकल्समध्ये एक अलगी असते, म्हणजेच काय, ज्याला आपण मराठीमध्ये शेवाळ असं म्हणतो. आणि या शेवाळाचं नाव काय आहे, झूझॅन्थॅली. लक्षात घ्या, हे खूप बेस्ट एक्झाम्पल आहे सिम्बायटिक रिलेशनशिपचं, ज्याला आपण म्युच्युअलिझम असं म्हणतो. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला काय करतो, मदत करतो आणि दोघंही एकमेकाच्या मदतीने या ठिकाणी राहतात. सो लक्ष द्या, हा काय आहे, पॉलिप ॲनिमल आहे, झूझॅन्थॅली अलगी आहे, बरोबर. ही अलगी काय करते, ही अलगी फोटोसिंथेसिसच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि काय करते, तर ते थोडं अन्न या पॉलिपला देते आणि त्या बदल्यामध्ये पॉलिप अलगीला काय करतो, तर प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. आलं तुमच्या लक्षात, दोघंही एकमेकाला मदत करताय. मग जेव्हा कोरल स्ट्रेस निर्माण होतो, कोरल स्ट्रेस म्हणजे काय, तर कोरलवरती ताण येतो. मग कशामुळे येतो, मग ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा बऱ्याच वेळेला मग पोल्युशन असेल किंवा मग काही अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज असतील, म्हणजे मानवी क्रिया असतील. यामुळे जेव्हा ही जी झूझॅन्थॅली नावाची अलगी आहे, ही झूझॅन्थॅली नावाची अलगी डेड होते, म्हणजेच काय, मृत होते. ही मृत झाल्यानंतर ह्या पॉलिपला त्याचं अन्न मिळत नाही आणि कालांतराने पॉलिप सुद्धा डेड होतो. आलं लक्षामध्ये. आणि मग असं करता 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 काय होतं, सगळे पॉलिप डेड होतात आणि यालाच आपण कोरल ब्लिचिंग असं म्हणतो. ठीक आहे. सो जनरली तुम्ही जर का बघितलं तर कोरल ब्लिचिंग झाल्यानंतर कोरलचा रंग पांढरा होतो. का पांढरा होतो, कारण की कोरल्सला जो वेगवेगळे रंग आहे किंवा कोरल्सचे जे वेगवेगळे रंग आहेत ते कशामुळे असतात, तर त्या झूझॅन्थॅलीमुळे असतात. आणि झूझॅन्थॅली जर का निघून गेली तर मग कोरल्सला रंग उरत नाही, त्याला आपण काय म्हणतो, कोरल ब्लिचिंग असं म्हणतो. लक्षात ठेवा.